BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संक्षिप्त श्रीमद भागवत स्कंध 3 राधाकृष्ण. तृतीय स्कंधामध्ये उद्धव आणि विदुर यांची भेट, भगवंताच्या बाललीलांचे उद्धवाने केलेले वर्णन, भगवंताच्या अन्य लीला चरित्रांचे वर्णन, उद्धवाचा निरोप घेऊन विदुराचे मैत्रेय ऋषींकडे प्रयाण, विदुराचा प्रश्न आणि मैत्रेयांचे सृष्टिक्रम वर्णन, विराट शरीराची उत्पत्ती, विदुराचे प्रश्न, ब्रह्मदेवाची उत्पत्ती, ब्रह्मदेवांनी केलेली भगवंताची स्तुती, 10 प्रकारच्या सृष्टींचे वर्णन, मन्वंतरादी कालविभागाचे वर्णन, सृष्टीचा विस्तार, वराह अवताराची कथा, तिथीची गर्भधारणा, जय विजय यांना सन्मतकुमारांचा शाप, जय विजयांचे वैकुंठातून पतन, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षाचा जन्म आणि हिरण्याक्षाचा दिग्विजय, हिरण्याक्षाबरोबर वराह भगवानांचे युद्ध, हिरण्याक्ष वध, ब्रह्मदेवांनी रचलेल्या अनेक प्रकारच्या सृष्टींचे वर्णन, कर्दमांची तपश्चर्या आणि भगवंताचे वरदान, देवहूतीबरोबर कर्दम प्रजापतींचा विवाह, कर्दम आणि देवहूती यांचा विहार, कपिलदेवांचा जन्म, देवहूतीचा प्रश्न आणि भक्तियोगाचा महिमा, महदादी विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन, प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मोक्षप्राप्तीचे वर्णन, अष्टांग योगाचा विधी, भक्तीचे मर्म आणि कालाचा महिमा, देहासक्त पुरुषांच्या अधोगतीचे वर्णन, मनुष्ययोनी प्राप्त झालेल्या जीवाच्या गतीचे वर्णन, धूममार्ग आणि अर्चिरादी मार्गाने जाणाऱ्यांच्या गतीचे आणि भक्तियोगाच्या उत्कृष्टतेचे वर्णन, देवहूतीला तत्वज्ञान आणि मोक्षपदाची प्राप्ती. राधाकृष्ण. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाआरती. विदुरनीती 1 कौरव करीती अवमान, स्वजन गृह त्यागोन विदुर हिंडे तीर्थांतरी, नाना तीर्थे फिरत फिरत यमुना तटी अकस्मात झाली उद्धवांची भेट, म्हणे सांग मात श्रीकृष्णाची एकताची. श्रीकृष्ण नामसान उद्धवाचे हरले देहभान, लोपला रे सूर्यकृष्ण जो काळाचाही काळासे, श्रीकृष्ण विनवी स्वामात पितयाशी, म्हणे विवंचलो आपल्या सेवेशी, राज्यपती बैसवून उग्रसेनाशी, म्हणे मी दास तुमचा जाणो, नाना दैत्य निर्दाळिले, भूमिभाराशी उतरविले, भारतीय रणी राजे मारले, कौरवादिकही श्रीकृष्णी, स्वकुल झाले मत्त, विप्रशापाचे करुणी निमित्त, काळरूप कृष्ण अनुमोदित, प्रभास पट्टणी पातले, तेथे प्याले मध्यवारुणी, एरक आणि शस्त्रे घेऊनी, परस्परांशी लढुनी, ब्रह्मशापे यादव संपले. भागवत सांगून मजला, म्हणे उपदेशावे विदुराला, अशी आज्ञा देऊन मैत्रेयीला, गेले श्रीकृष्ण निज धामा. उद्धव गेला बद्रिकाश्रमास, विदुर जाई हरिद्वारास, धन्य विदुर एकनिष्ठ, पाहता झाला मैत्रेया, मैत्रेयाचे होता दर्शन, विदुर घाली लोटांगण, म्हणे तोडावे भाऊबंधन, ज्ञानोपदेश करून या. श्री मैत्रेय विदुराशी साध्यंत सांगितले, जगत उत्पत्तीशी, मुळी पाहे भागवताशी, कथा पुढारा एकाती. मैत्रेय सांगे विदुरापती, विराट स्वरूपाच्या ब्रह्मादी विभूती, त्यांचे वंश प्रजापती, राजवंश आणि मन्वंतरे, वर्णावे भगवंताची स्वतंत्रता आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा, ज्ञान योग कर्म मार्ग सोपा, सांगा मजसी मैत्रेया. नाभी कमळात प्रकटून सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होऊन चित्त एकाग्र करून ब्रह्मदेव स्तवी नारायण, गुणगान आपले श्रवण करिता, शुद्ध हृदयात आपण बसता, यज्ञदान मार्गे आराधिता, अक्षय फल दातृ मनुष्याशी, सगुण प्रतीत निर्गुण वर्णन, स्तुतीने मी झालो प्रसन्न, सृष्टीचे करी निर्माण, श्री हरी विधीस बोलिले, प्रकृतीपासून 6 प्रकार, विकृतीपासून 3 प्रकार, प्रकृती विकृती मिळून मिश्र 10वी सृष्टी होत असते. महतत्व, महाभूत, अहंकार, इंद्रिय कर्म, ज्ञानेंद्रिय स्थावर, पशु पक्षी, अविद्या, मानव देवकर, सृष्टी रचिल्या ब्रह्मदेवी, करता कालगणना, ब्रह्मदेवाची वर्षे 100 जाणा, त्यातील 50 संपली जाणा. द्वितीय परार्ध सांप्रत आहे. पहिला परार्ध ब्रह्मकल्प, दुसरा परार्ध वाराहकल्प, म्हणून आपण करता संकल्प वाराहकल्प उच्चारितो. तम मोह, महामोह, तामिश्र, अज्ञान वृत्ती, निर्धुण अंधता मिश्र, प्रसोनी 10 मानसपुत्र, ब्रह्मातुष्ट झाला, स्वदेह करुणी द्वेय भाग, शतरूपानी मनो स्वयंभुव, मैथुनजन्य प्रारंभ, येथून या झालेसे, पृथ्वी गेली रसातळात, पाहुणे ब्रह्माचिंताक्रांत, नाकपुडीतून अंगुष्ठ मात्र, वराह शावक अवतरले, पाहता झाला पर्वताकर, हिरण्याक्षाच्या करुणे उद्धार, क्षिती स्थापिली जलावर, सुरवर जय जयकार करती, कश्यपाची भार्या दिती, संध्यासमयी मागे रती हिंडत असतो, रुद्रभूतपती, सांगे कश्यप हे नाव करवे, उपदेश न माने दिती, कश्यप करी तिची तृप्ती, द्वय कुपुत्र होतील म्हणती, त्या गती प्राप्त श्रीहरी करी, कश्यप म्हणती तुझा पुत्र महाभागवत होईल ख्यात, कीर्ती त्याची सर्वत्र, दिगंत मानव वर्णितील, दिशा ऐशा वैकुंठे लोके, सन्मतकुमारादी महाभक्त येती, जय विजय द्वारपाल त्यांशी, जाण्याकरिती अटकाव, कुमार शाप देते दोघांशी, जा मर्ते लोकी म्हणती, वृत्तांत कळता घनिळाशी, आलिंगिती निजभक्ता, जय विजयाशी शापिले, हे तो बर्वे झाले, मदिच्छे हे वर्तले, पुढे लीला करणे असे, भगवदीच्छा तो प्रमाण, कुमार करती प्रदक्षिण, जय विजय नमस्कारून गेले मागोते दिती गर्भी, दिती प्रवसली 2 बाळे, जय विजयाची झाली जुळे, हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष बळे, नाम पावले दैत्य जगी, पाहता श्री वराहा श्री
हिरण्याक्ष करी गदा घातासी अभिजित शुभ योगेशी दैत्य बधावा म्हणे ब्रह्मा. ब्रह्मा असे बाळ जयाचा त्याशी सांगे विचार घटिकांचा. कानशिली करिता प्रहार मुष्टीचा पडले कलेवर दैत्याचे. नाना जीव नाना जाती नाना व्यष्टी आणि नाना समष्टी देह नूतन धारण करून देव निर्मिले ब्रह्माने. ब्रह्मदेवांच्या हास्य शृंगारा पासून झाले गंधर्व अप्सरा. पितृगण तत्परा झाले अभिमानापासून. कन्या लोकरक्षण म्हणून निर्माण केले जाण. करता तपश्चरण ऋषी तेने झाले. तप करिता ऋषी कर्दम श्रीहरी होऊन प्रसन्न म्हणे कन्या श्रीहरी होऊन प्रसन्न म्हणे कन्या अर्पेन मनुराजा तुझ लागी. कर्दम नेत्री अश्रुपात तेची बिंदू सरोवर ख्यात. मनुस्व कन्येसह येत करी अभिवादन त्या लागी. कन्या माझी देव होती तुची तिजला अनुरूपपती. नारद मुखे एकली कीर्ती पाणी ग्रहण करी आता. कर्दमाशी करुणी निज जा माता निज कन्येशी आलिंगित सुखे नांदायसे म्हणत मनो ब्रह्मवती परतला. इकडे कन्या देव होती पती सेवा झाली करती. सकळही त्यागून दुमूर्ती प्रसन्न केले कर्दमाशी. स्वसामर्थ्ये विमान बनवूनी त्यात हिंडे सपत्नीक मुनी. नाना क्रीडा करी आनंदोनी त्याशी कन्या नऊ होती. श्री कपिल रूपे कालांतरी श्रीहरी प्रगटे देव होती उदरी. मरीचादी पातले नदी तिरी त्या कन्या अर्पी कर्दम. स्वस्थानी जाता कन्यापती कर्दमाने केली कपिलस्तुती. ब्रह्मी लाविले चित्ताशी सद्गतीशी पावले. अहम मम माया पाश तोडण्या तुची समर्थ ईश. देव होती प्राती कपिलास बिंदू सरोवर आश्रमी. श्री कपिल भगवान म्हणती मातेशी धरावी संत संगतीशी. ध्यावावे मम चरणाशी नित्य शुद्ध मार्ग हा. अनादि निर्गुण प्रकाश तोची आत्मा आद्य पुरुष प्रकृती आश्रय करी विश्व जगत उत्पत्ती कारण जे. सर्वाभूती समभाव सर्वांठाई मीच देव मम नामाची दृढ नाव. स्वधर्माचरणे पार पाविजे इंद्रिया विषयापासून काढणे आत्मस्वरूपाकडे वळवणे यासीच नियोग म्हणे. जाण निश्चय देव होती करावे स्वधर्म पालन अधर्म परधर्म त्यागोन. सदा संतोष मानोन भगवन नाम घोष करी. संत चरण सेवून करून या शुद्ध मन माझे करावे जी. ध्यान अष्टांग योग आचरावा निष्काम कर्मे सकळ जरी. मजला गीती अर्पण करी माझे लागले वेड खरोखरी. तो मदभक्त थोर जाणावा सर्वात्मका मज ईश्वराशी. नित्य भजावे भक्तीशी भक्ती योगेची तू मजशी. अवलंबिलेशी पावशील स्वर्ग आणि नरक लोक. या भूतलावरी देख जीव भोगती दुःख अनेक. पाप भोगणे न सुटेची सुकर गर्दभ श्वान योनी. यास जाण नरक खानी नाना योनीत दुःख भोगुनी. भाग्य लाभे नरदेह गर्भगत दुःख 9 महिने. देवा विनवी सोडवा यातने जन्मा येता सर्व विसरणे. काम मदात आयुष्य वेची जीव केवळ भोगासक्त. ते तो सुकरा समान असत म्हणून नीत भजने भगवंत पुनरावृत्ती टाळाव्या. नाना शास्त्रांच्या कथिल्या वाटे एकची देव अनेक भाषे. वस्तुतः ईश्वर एकसे ब्रह्मा तो अनेकांचा. तू सर्वार्पण भावाने भक्तीने श्रीहरींशी भजने. भक्ती पाविजे वैराग्य ज्ञाने तेने ब्रह्मदर्शन होयगे. ऐकुनी पवित्र कपिल गीता देवहूतीची गेली मोह ममता. भक्ती ज्ञान झाले चित्ता आश्रमी राहिली योगाचरणी. समाधी अवस्थेत निरंतर स्थान सिद्ध पद नामे थोर मातृगया सिद्धपुर. म्हणती आजही तया ठाया समुद्रकाठी कपिल मुनी. ईशान्येस राहिले जाऊनी तेथे समाधी लावून एकचित्ते बैसले ते. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणी 3rd अध्याय. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. राधा कृष्ण.